आदरणीय शरद पवार साहेबांनी मगाशीच याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे. पण विमान अपघात म्हटला की त्याची चौकशी होतेच. ब्लॅक बॉक्स मिळून त्याचं रीडिंग होऊन त्यात काय शेवटच्या काही क्षणात घटना घडल्या या पुढे आल्याशिवाय अंतिम निष्कर्ष काढता येणार नाही. पण एकंदर बघितलं तर वैमानिकांनी 2 फेरेवर मारलेले होते आणि ती एअरस्ट्रीपच जरा उंच आहे. एक 50-100 फुटाचं तिन्ही बाजूने खाली खड्डा आहे, शेत खाली आहे आणि हे भराव करून ते एक्सटेन्शन केलेली एअरस्ट्रीप आहे आणि त्यामुळं पायलटला कदाचित लक्षात आलं नसेल की आपण एअरस्ट्रीपवर उतरतोय का बाजूला उतरतोय आणि त्यामुळं हा अपघात झालेला असाल. आणि त्याला ज्यावेळी कळलं की धुक्यामुळं असं म्हणतात, पण माझ्या माहितीप्रमाणे तिथे जे सगळे उपस्थित होते त्यांचं म्हणणं होतं की असं काही धुकं नव्हतं त्यावेळी. त्यामुळं अपघात कसा झाला, काय झाला, टेक्निकल फॉल्ट होता का एअर स्ट्रीप सोडून बाजूला विमान का गेलं याची साधारण माहिती ब्लॅक बॉक्स बाहेर आल्यानंतर, त्याची माहिती कळल्यानंतर मला वाटतं कळेल.